पुढची बातमी बघूया। छत्रपती संभाजीनगरातील वेरूळ गावामध्ये वाळू माफियांकडून एका शिक्षकाची हत्या करण्यात आली। हत्या झालेले शिक्षक राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीस अनिता बोरसेंचे पती आहेत। वाळू माफियांच्या वादात विचारपूस केल्यामुळे शिक्षकाची हत्या केल्याचा प्रकार घडलाय। 10 ते 12 वाळू माफियांनी शिक्षकावरती हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे। आरोपींच्या अटकेशिवाय मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये नेणार नाही अशी भूमिका त्यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे किरकोळ वादातून जे आहे ते वाळू माफियांनी चक्क जिल्हा परिषद शिक्षकाचा खून केलाय आणि आता त्या मृतदेहावर जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या घाट रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आपण बघतोय खुलताबादमध्ये काल रात्री जे आहे ते दोन वाळू माफियांच्या गटामध्ये काही वाद झाला होता आणि यामध्ये जे आहे ते शिक्षकाने हस्तक्षेप केला होता। एवढंच ते काय ते खुनाचं कारण असल्याची माहिती समोर येते। मयत शिक्षक सुरेश बोरचे यांचे हे सगळे नातेवाईक होते। वाळू माफीतील अंतर्गत वाद होता, त्यांनी त्यात हस्तक्षेप केला, विचारपूस केली आणि त्यातून जे आहे तर हल्ला घडलाय असं सुद्धा त्यांनी सांगितले। मात्र याहीपेक्षा गंभीर आरोप म्हणजे त्या ठिकाणी पोलीस उभे होते, एक पांढरी गाडी होती ज्यावर पोलीस नाव होतं असं सुद्धा यांनी सांगितले। आता या सगळ्या अनुषंगानं पुढे काय होतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती।